या सकाळपासून या मुंबईमध्ये रोड शो, लोकांना भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण बघताय. लाडक्या बहिणींचा विशेष करून पूर्ण जोरदार प्रतिसाद आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे आणि लाडके भाऊ देखील यामध्ये सामील झालेले आहेत. 15 तारखेची वाट बघतायत. धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे त्यांना. ज्या ठिकाणी कमळ आहे तिथं कमळ दाबायचं आहे. शिवसेना, भाजपा, रिपाई, रिपब्लिकन सेना, महायुतीचा जेवढे उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी करून 150 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी महायुतीचे येतील आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल. या ठिकाणी महायुतीच्या विकासाचा भगवा फडकेल. जनता महायुतीला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महायुती पूर्णपणे या ठिकाणी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, विकासाचाच भगवा फडकेल. या मुंबईमध्ये केलेली कामं जी आहेत ही कामं लोकांच्या लक्षात आहे, कामं दिसत आहेत. त्यामुळे या कामांची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार. महायुतीने 4 वर्षात मुंबईत घोटाळा केला असं उद्धव ठाकरे म्हणतात. महायुतीने 4 वर्षात मुंबईमध्ये घोटाळे केले. त्यांनी 20-25 वर्ष ही मुंबई लुटली आहे. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलेला आहे. त्यांनी खिचडीमध्ये, कोविडमध्ये, डेड बॉडी बॅगमध्ये, मिठी नदीमध्ये, रस्त्यामध्ये सगळीकडे घोटाळे केलेले आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही काम करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी घोटाळे करून या मुंबईचं वाटोळं केलेलं आहे. ते काय आमच्यावर आरोप करणार? त्यांनी पहिला त्यांच्या घोटाळ्यांचा हिशोब दिला पाहिजे. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।